तर बघू शकता आवाकाडोची बी। तर ही बी आपण उगू पण शकतो, बघू आता याचं काय करता येईल। तर चला आता आवाकाडो बघू शकता, इथे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल। तर आता इथे ठेवलेले सँडविच आणि ते सँडविच करून घेतले इथे आवाकाडो। तर तुम्हाला दाखवते ओपन करून। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता वाजले 9:45 म्हणजे 9:30 वाजून गेलेले आहे। कियारा गेली स्कूलला, विहान गेला स्कूलला, वैभव पण गेले आज हॉस्पिटलला। तर आता मी एकटीच आहे, घर आवरायचे, खूप कचरा आहे खाली, झाडायचा आहे। तर आता दूध घेऊन येते। पहिल्यांदा मला ना कॉफी किंवा मग चहा पिईल तेव्हा मला फ्रेश वाटेल। आणि काल ना माझा पाय थोडासा मुरगळला होता, तर आज एक्सरसाइज पण नाही करता येणार कारण चालताच येत नव्हतं। तर आज थोडंसं चालता येतंय, तर मी स्प्रे वगैरे मारून घेतला। तर चला आता दूध घेऊन येते आणि पहिल्यांदा कॉफी वगैरे पिणार, तेव्हा मला एकदम फ्रेश वाटेल, तेव्हा मी कामं करेल घरची। आणि आज भरपूर काम आहे मला, गहू निवडायचे आहे। मागच्या वर्षीचे गहू आहे आणि ह्या वर्षीचे मी मिक्स करून दळून आणते, कारण ह्या वर्षीचे नवीन गहू आहे आणि मागच्या वर्षीचे जुने, तर ते मिक्स करून केले ना तर मग छान पोळ्या येतात। जसे जुने जुने होतात ना धान्य तसे तसे छान लागतात। तर मग म्हटलं नवीन आहे तर त्याच्यामुळे मग मी ते जुने मिक्स करणार। बाकी मग मला ते कॅबिनेट क्लीन करायची, ते तुम्ही बघितलं त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की किचनचे वरचे कॅबिनेट क्लीन करायचे आहे, ब्लॅक कलरचे काचेचे आपले। तर चला आता मी पहिल्यांदा दूध घेऊन येते, कॉफी वगैरे पिणार, त्याच्यानंतर झाडून काढणार, स्वतःच आवरून घेणार। आणि आज स्वयंपाकात मस्त तेलाची भाजी केली, जी रानभाजी तेल आहे ना आळूसारखी, ती उडदाच्या डाळीत घालून मस्त शिजवून छानपैकी फोडणी दिलेली आहे। त्याच्यानंतर भात केलेला आहे, चपात्या केल्या आहे, माझ्यासाठी मी भाकरी करणार आणि मशरूमची भाजी केलेली आहे मेन म्हणजे। तर चला आता दूध घेऊन येते पटकन आणि मग बोलते तुमच्याशी। त्याला गाडी घेतली आणि थंडी वाजते ना, दरवाजा लावून घेते मी, तर नक्की थंडी वाजते। बाहेर थोडंसं ऊन पडलंय बघू शकता। चला घर तावरून झालंय बघू शकता। आणि आज एक्सरसाइज केलीच नाही, कारण तुम्हाला माहिती मी सांगितलं सकाळी की माझा पाय जरा पायाला लागलं, तर त्याच्यामुळे ना असं खूप दुखतंय, तर त्याच्यामुळे मग मला एक्सरसाइजच करता नाही आली। तर इतक्यात म्हणजे कॉफी पिली, त्याच्यानंतर मग आता इतक्यात फ्रुट्स खाल्ले, ड्रॅगन फ्रूट आणलेलं त्या दिवशी ते खाल्लं। आणि तुम्हाला मी दाखवलं होतं स्टार मॉलमधून आवाकाडो आणलेले मी, 3 आवाकाडो इतके स्वस्त भेटले। तर म्हटलं आवाकाडोचं काय करावं, तर एक छान रेसिपी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार। त्याच्या आधी दुपारचं रुटीन दाखवतेच आहे मी। तर घर तर आवरलेलं आहे बघू शकता, पूर्ण क्लीन केलं घर, सगळं क्लीन केलेलं आहे। तर आता स्वतःच आवरते, भाकरी करते, जेवण करणार, ते झालं की लगेच गहू निवडायचे। दिवसभर कामच आहे मला गहू निवडून, बहुतेक दळण पण आणेल इथून जवळून, बघू आता जसं जमेल तसं, पाऊस नसलं तर जाईल दळायला। आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी म्हटलं मस्त आवाकाडो आणली, तर आवाकाडोची काहीतरी रेसिपी छान तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते। कारण आवाकाडो जास्त म्हणजे आपल्याकडे एवढे आत्ता खायला लागले, म्हणजे खाण्यासाठी ते घेतात लोक, पण पहिले एवढे काही घेत नव्हते। मग त्याच्या खूप रेसिपी, आवाकाडो ब्रेड, आवाकाडो चटणी, आवाकाडो सँडविच वगैरे असे म्हणजे खूप प्रकार असतात। बघते आता काय कोणतं करायचं, रेसिपी तुम्हाला दाखवतेच मी। तर चला आता मी माझं आवरून घेते स्वतःचं आणि मग बोलते तुमच्याशी। तर इथे माझं स्वतःचं आवरून झालं आहे आणि पाऊस आला आहे एकदम जोराचा। तर चला आज मी असं ना काय करणार तुम्हाला आता सांगते मी, आवाकाडोचं संध्याकाळी तुम्हाला दाखवते। तर आपलं सँडविच मेकर होतं एक, मी मागवलेलं, ते सँडविच केले। तर हे सँडविच मेकर आहे, ग्रिल सँडविच मेकर बघू शकता, असं त्याच्यात ग्रिल पण आहे, तुम्हाला दाखवते, अशी ग्रिल आहे। तर याच्यात मस्त मी आज करणार आहे आवाकाडो ग्रिल सँडविच करणार आहे।
तर एकदम छान असणार. तर त्याची रेसिपी तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेलच, अवाकाडोची सँडविचची. आणि आता मी माझ्यासाठी करते भाकरीच. तर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या, बघते ज्वारीची किंवा बाजरीची भाकर करते आणि मस्त जेवण करणार. त्याच्यानंतर कॅबिनेट क्लीन करणार, गहू निवडणार. आणि पाऊस येतोय, पीठ द्यायला काही जमतं की नाही बघेल आता मी. संध्याकाळी जमलं तर जाऊन येईल दळायला. तर इथे मी आता आलेली आहे आणि म्हटलं चला आता भाकरी करून घेऊ, भूक पण लागली आहे. सगळं घरातलं तुम्ही बघितलं असलं आवरलं. आणि संध्याकाळचं काय मेनू असणार ते सुद्धा मी तुम्हाला आताच सांगून दिलेलं आहे. अवाकाडो सँडविच करणार आहे. तर काहींना कसं माहिती नसतं अवाकाडो काय असतं, कोणतं फळ असतं. ते फळ म्हणजे फ्रूट, म्हणजे त्याचं काय बनवता, भाजी बनवता, चटणी बनवता किंवा मग असंच खाता की काय करता. तर त्याचे खूप प्रकार केले जातात. म्हणजे सॅलडमध्ये वापरले जातात, त्याच्यानंतर सँडविच केले जातं, त्याच्यानंतर चटणी केली जाते, नंतर आपलं नाही का काय म्हणता आपले फ्रेंच फ्राईज वगैरे त्याच्यासोबत म्हणजे ती चटणी खाली जाते. स्टफिंग म्हणजे पराठा स्टफिंग केली जाते त्याची, पराठे केले जातात, थालीपीठ केले जातात, म्हणजे खूप प्रकार केले जातात त्याचे. पण ते तिखट चांगले लागतात. अवाकाडो असंच खायला नाही चांगलं लागत. म्हणजे असं लागतं चांगलं, पण ते बटरी लागतं, थोडं वेगळी चव लागते. पण त्याच्यामध्ये मिरची, मीठ, मसाला काय असेल ना, काय म्हणतात आपला हिरवी चटणी, लिंबू वगैरे टाकलं ना, कांदा वगैरे, इतकं छान लागते. तर त्याच्यानंतर मग खूप प्रकार केले जातात. म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते अवाकाडो सँडविच. आणि इथे तेच आता मी भाकरी करून घेते पटापट. आणि छान डाळ केलेली आहे, उडदाची डाळ, तेलाची जी रानभाजी आहे ना ती टाकून डाळ केलेली आहे. आणि मग त्याच्यासोबत भाकरी झाल्याच पाहिजे. तर इथे भाकरी करून घेते पटकन आणि त्याच्यानंतर बोलतेच तुमच्याशी. चला तर इथे माझं जेवण झालेलं आहे, बघू शकता. मस्त तेला टाकून उडदाची डाळ केली आहे, तेलाची पानं जे रान आळू असतं ना, जंगलातले आळू, ते टाकून मस्त उडदाची डाळ केली आहे. मशरूमची भाजी, ज्वारीच्या भाकरी आणि भात आणि कांदा त्याच्यासोबत. चला जेवण करते आणि तुम्ही पण या जेवायला. चला. असं माझं ताट दिसतंय. मस्त उडदाची डाळ, तेलाची पान टाकून, कांदा, मशरूमची भाजी, भाकरी आणि भात. जुने गहू जाते ड्रम मध्ये, तर ते काढून घेते. ह्या कोठीत नवीन गहू आहे, ते काढून घेते. तर गहू काढून घेतलेले, आता निवडून ठेवू पटापट. निवडून घेते हळूहळू.
तर हे अंदाजे गहू काढले, बघू आता किती आहे. तर आता पटापट गहू निवडून घेते. विहान झोपले. विहानाला स्कूल मधून त्याला 5ला उठवा लागेल, 5-5:30ला क्लासला जायला. आणि कियारा झोपली कारण तब्येतच बरी, सर्दी वगैरे झाली आहे. तिला आता मी पटापट निवडून घेते, नाही तर ती काही निवडून देत नाही. तर ह्या गहू मध्ये ना एवढी काही घाण नाहीये, फक्त 1-2 अशा कवड्या खडे तेवढंच आहे, बाकी एवढं काहीच घाण नाही, पटापट होऊन जातात. तर इथे फायनली गहू निवडून झाले आहे, फक्त बांधून ठेवायचे. तर इथे आता आवरून घेते आणि चहाच्या टाइम बोलते तुमच्याशी. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि पाऊस का आलेला आहे बाहेर, तुम्हाला दाखवते. आणि चहा ठेवलेला मस्त गुळाचा, तर मस्त अशा पावसामध्ये. आणि ही दरवाजा उघडला ना आपला फ्रेंच डोअर, तर इतकी हवा येते गारमध्ये, कारण मोकळं आहे ना पूर्ण ओपन, तर त्याच्यामुळे खूप हवा येते. मला दाखवते पाऊस कसा पडतोय. जोराचा पाऊस तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, आवाज येत असेल. पाऊस पडतोय. इथे भिंतीत दिसत असेल. गार हवा एकदम. चला आता चहा पण रेडी होत असेल. चहा मस्त पिऊ. आणि इथे मी ना के ड्रामा बघत होती, तर आता थोडी 2-3 भाग बाकी, ते झालं चहा पिऊन मस्त ते बघणार. ते झालं की मग आपलं विहारला नंतर थोड्या वेळ ब्रेड आणायला पाठवेल. इथे जवळ दुकान आहे एकदम, पायी गेलं की लगेच. आणि इथे बघू शकता गूळ, चहामध्ये गुळ टाकलेला आहे. तर इथे माझा चहा गुळाचा, एकदम कमी गुळाचा. तर मस्त चहा पिते, बाहेर मस्त पाऊस पडतोय, भारी वाटतं एकदम. मस्त आलं टाकलं होतं, छान वास येतो आल्याचा. चला तर चहा पिते आणि नंतर थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. तर इथे आता ब्रेड आणलेले आहे साधे. तर मस्त ना अवाकाडो सँडविच करायचं आहे. तर पहिल्यांदा तर अवाकाडो साठी तयारी करावं लागेल. तर अवाकाडो साठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर आहे की नाही त्याची पावडर करावं लागेल आणि हिरवी मिरची लागेल. त्याची पावडर करून घेते मी आता. तर चला मी आता सगळं तयारी करून ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथला आपला मेन इन्ग्रेडियंट अवाकाडो सँडविच करायचं आहे आज.
तर इथे आहे अवाकाडो, बघू शकता. आता कोणतं मऊ वाटतं, हे मऊ वाटतंय. हे दोन ठेवून देते तसेच. हे ग्रीन आहे आणि हे थोडस रेड झालंय, म्हणजे हे तयार आहे आणि हे थोडेसे कच्चे बंदच राहू दिला, उद्या पण करेल मी. तर इथे आपला अवाकाडो आणि आता मी तयारी करून घेते सगळं. लिंबू, कांदा, हिरवी मिरची आणि इथे टोमॅटो. तर आधी कांदा चिरून घेते बारीक एकदम. तर इथे बाउल घेतलेला आहे आणि बघू शकता एवढं चिरून घेतलेलं आहे अवाकाडो सँडविच साठी. तर कांदा 1, टोमॅटो 1, हिरव्या मिरच्या 2-3 एकदम बारीक चिरल्या, कोथिंबीर आणि इथे आपला लिंबू पण आहे. लिंबू पण लगेच कापून घेते, अर्धा लिंबू टाकायचं फक्त. आणि लिंबू पिळण्याचं आणि इथे बाउल आणि इथे ब्लॅक पेपर घेतलेला आहे. तर चला आता तयार करू सँडविचचं जे हे असतं ना स्टफिंग. तर इथे आहे अवाकाडो. तर अवाकाडो कापायचं आपल्याला. तर बघू शकता अवाकाडोची बी आणि छान निघालंय. मागच्या वेळेस थोडंसं खराब होतं, हे एकदम असं निघालंय. तर ही बी आपण उगू पण शकतो, बघू आता याचं काय करता येईल. तर चला आता अवाकाडो बघू शकता, इथे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. आता आपण अवाकाडो काढून घेऊ, एका याच्यात चमच्याने काढून घेऊ. एकदम सोपं आहे आणि अवाकाडो कसं एकदम बटर असं बटर सारखंच एकदम चव असते त्याची. तर आता सगळं त्याचं पल्प असं काढून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने मी मॅश केलेला आहे अवाकाडो. तर हे थोडं कच्चं होतं ना, म्हणून नाही तर पिकलेलं असं ना पटापट मॅश होऊन जातं. जर तुम्ही मॅश होत नसेल ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर आता इथे मी टाकते इन्ग्रेडियंट. आधी टाकते मी, बघू शकता, कांदा, म्हणजे सगळे एकदाच टाकायचे आपल्याला, पण तुम्हाला दाखवते मी. टोमॅटो,
नंतर हिरवी मिरची, आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर लिंबू, आणि त्याच्यानंतर ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स टाकायची. चिली फ्लेक्स आहे की ऑर्गेनो पण नाही तर चिली फ्लेक्स, मी केलेली चिली फ्लेक्स आहे ना तीच टाकते आता. आणि मीठ. तर टाकलेले मी सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवले. आता मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही असं सॅलेड सुद्धा खाऊ शकता. बघू शकता इथे झालेलं आहे. टेस्ट करून बघते कसं झालं. वा. आता इथे सगळं झालेलं आहे. सँडविचची तयारी. यार ब्रेड पाहिजे तुला, घे. तर असं ब्रेडला लावून घेते मी. थोडंसं तेल आणि आपलं हे सँडविच ठेवून देणार आणि वरतून तेल. चला आता एक सँडविच रेडी होते, दुसरी तयार करते. आणि हे खाऊन आम्ही ऑमलेट करू, ऑमलेट खाऊ. तर असं डिनर असणार आहे आजचं आमचं. अवाकाडो सँडविच विथ ऑमलेट. असं आधी हे खाऊन घेऊ गरम गरम मस्त. आता इथे सँडविच तयार करून ठेवते आणि मग एक झालं का एक गरम गरम खाऊन घेऊ. आणि बियाणे ना छोटे ब्रेड आणले तर त्याच्यामुळे पण याच्यात बरोबर बसताय. आणि अवाकाडो कसं एकदम बटर सारखं काम करतं त्याच्यामुळे
खूप छान. बघू आपण ओपन करू. वाह, तुम्हाला दाखवते जवळ. तर आता इथे ठेवलेले सँडविच आणि ते सँडविच करून घेतले इथे आवाकाडो. तर तुम्हाला दाखवते ओपन करून. तर आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बघू शकता मस्त ग्रिल झालेला आहे. तर आपण हा काढून घेऊ सँडविच. मस्त एक प्लेट मध्ये काढून घे. आणि विहानला देते खायला. त्याच्यामध्ये ना काय म्हणतात सॉस किंवा मग बघू शकता आपलं फर्स्ट आवाकाडो सँडविच एकदम रेडी झालेलं आहे. क्रिस्पी झालं बघू शकता वरतून मस्त. तर आता त्याच्यामध्ये मी विहानला ना देऊ का पीनट मेयोनीज. हा मेयोनीज देते याला विहानला. आणि त्याला टेस्ट करायला लावू आपण. टेस्ट करून सांग बरं. विहानला दिलेला आहे बघ बरं किती क्रंची ना. कसं आहे, छान आहे. तर आता हे करून घेते. परत एकदा घे. हा अजून घे. तर चला आता पटापट करून घेते. तर इथे तुम्हाला दाखवलं मी आवाकाडो सँडविच काय काय केलं म्हणजे कसं केलं. त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, कांदा वगैरे सगळं टाकलेलं आहे. तुम्ही ना त्याच्यामध्ये कॅप्सिकम सुद्धा टाकू शकता, चीज टाकू शकता. तर मग हे आवाकाडो कसं बटरी असतं, एकदम बटर सारखं असतं, एकदम तेलकट कसं फळ तसं असतं ते. तर त्याच्यात टाकायची गरज नसते एवढं. पण मग तुम्ही तुम्हाला जर एक्स्ट्रा चीज एक्स्ट्रा बटर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. आणि चीज आहे ना वरतून मस्त स्लाइसवर ठेवू शकता तुम्ही. आणि चीज आवाकाडो ग्रिल सँडविच सुद्धा करू शकता. म्हणजे खूप प्रकार करू शकता तुम्ही. पण मी ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं. आणि तुम्हाला माहिती माझं डाएट चालू आहे वगैरे. तर मी एक्स्ट्रा चीज बटर वगैरे खात नाही. आता आज पहिल्यांदा मी ब्रेड खाल्ले. खूप दिवसातून खाणार आहे. जवळजवळ 3 महिन्यातून पहिल्यांदा मी खाणार आहे ब्रेड. तर चला आता मस्त सँडविच करून घेते पटापट. म्हणजे आता करून ठेवलेले आहे मी. आणि आता त्याच्यामध्ये ग्रिल करून घेते पटकन. आणि सोपं जातं हे. जर तुमच्याकडे सँडविच मेकर इलेक्ट्रिक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं सोपं सँडविच मेकर घेऊ शकता गॅसवरचं. आणि मस्त सँडविच करू शकता. लहान मुलांना मस्त स्नॅकला देऊ शकता. किंवा मग तुम्ही पिकनिकला गेले वगैरे तेव्हा असे सँडविच करू शकता. कुठे म्हणजे कॉम्पॅक्ट आहे. कुठे जर फिरायला लांब जायचंय तुम्हाला हॉटेलला मस्त ते घेऊन जायचं हे ग्रिल सँडविच मेकर. आणि तिथे तुम्ही ब्रेड आणून वेगवेगळे सँडविच करू शकता. आणि नाश्ता करू शकता सकाळचा. एवढं बिल आपण पैसे घालवण्यापेक्षा बाहेर जेवण्यापेक्षा खाण्यापेक्षा नाश्ता आपण आपल्या हॉटेलच्या रूमवर वगैरे करू शकतो असं. तर चला आता पटापट करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे तर होत आहे. इथे मस्त विहानला इथे आता. चला आणि अजून एक होईल. एक करते आणि विहानला इथे आता. तर बघू शकता 1 ग्लासचा उरला होता आपले आवाकाडो सँडविच. थंड होऊ देते. आणि इथे आपले झालेले आहे आवाकाडो सँडविच. आणि कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी एकदम सिंपल होती आणि इतकी छान लागताय. एकदम भारी लागताय मस्त. तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, अशीच पण खाऊ शकता कारण तिखट आहे. पण विहानला सॉसने दिला मी, त्याला मेयोनीज दिलं म्हणजे एवढं तिखट लागणार नाही. कशी वाटेल नक्की सांगा. तर चला आता एवढं खाऊन घेतो आम्ही. आवडते कियाला पण जेवण देते. आणि लास्टला कॅबिनेट पटकन पुसून घेणार. बघू आता टाइम भेटला की पुसून घेतले तर उद्या सकाळी पुसावं लागते. तर इथे आवाकाडो सँडविच आता मस्त खाते. विहाननी पण भरपूर खाऊन घेतले. आधी मी पण खाते. आणि पोट भरून गेला. 1-2 सँडविच खाल्ले ना अजून हे आहे. अजून विहानला देईल. आणि इतकी भारी टेस्ट लागते ना. नक्की करून बघा तुम्ही घरी. आता आवाकाडो भेटतात भरपूर तर नक्की करून बघा. आणि एकदम क्रंची आणि छान. आणि तसं ना सँडविच मेकर घेऊन टाका घरच्या घरी. एकदम सोपं. माझं दुसरं पण आहे लाईटवरचं सँडविच मेकर. पण हे सोपं पडतं गॅसवर आणि छान ग्रिल होतं. एकदम मस्त चव आहे.
आंबट तिखट असं मस्त छान लागतंय, चटपटीत लागतंय, खूप भारी.